नमस्कार मित्रांनो, आज पुरंदर केसरीचं मैदान चालू आहे आणि ते मैदान जे आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये होत आहे आणि नक्कीच त्या मैदानामध्ये ओपनच्या 1 ते 20 गट पळून झालेत। त्या 1 ते 20 गटामध्ये कोणते बैल सेमीफायनलसाठी पात्र झाले, चला सुरुवात करूया गट क्रमांक 1 पासून। गट क्रमांक 1 मध्ये सुंदर अशी लढत झाली। त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी झेंडेवाडीकरांचा पक्क्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला मुळशीकरांचा रायबान पळाला। सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे। शुभम ड्रायव्हर यांनी नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 2 चा निकाल आहे। 2 मध्ये सुंदर अशी लढत झाली। त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी संग्राम बादल ग्रुप सासवड या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी बादल आणि भोपर्डीकरांचा हरण्या यांची गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे। नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा। ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे आकू ड्रायव्हर यांनी, खूप साऱ्या शुभेच्छा। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 3 चा निकाल 3 मध्ये सुंदर अशी लढत झाली। त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी पांघारी वेळू या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेले मुळशीकरांचा गदर आणि त्याच्यासोबत पळाला महिब्या डॉन नावाचा बैल। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे भोल्या ड्रायव्हर यांनी। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 4 चा निकाल आहे। 4 मध्ये सुंदर अशी लढत झाली। त्या लढतीचा निकाल तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी पैंजण फॅन्स महाराष्ट्र केसरी पैंजण फॅन्स या गाडीचा 1 नंबर आला। घरचा साज पळताना दिसला आपल्याला सर्जा आणि राया ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र केलेली जादू ड्रायव्हर मुळशीवाल्यांनी। गट क्रमांक 5 चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी आळंदी पुणे या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे काळेवाडीकरांचा रोहित्या आणि त्याच्यासोबत पिस्टन पळाला। सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 6 चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी सचिन शेठ घरत यांचा शाहीर पळाला आणि त्याच गटामध्ये सगळ्या महाराष्ट्राचा लाडका सुंदर बॉस याचा पराभव झालेला आहे। नक्कीच आज सुंदरने नाराज केलं सगळ्या महाराष्ट्राला, परंतु असो एका मैदानाने बैल संपत नसतो, त्याचं नाव संपत नसते। नक्कीच कमबॅक होईल सुंदरचा सुद्धा। गट क्रमांक 7 चा निकाल 7 मध्ये सुंदर अशी लढत झाली। त्या लढतीचा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी या बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठं नाव पहिलवान अभिजित भैया पवार स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा पंचम हिंद केसरी वेगाचा सर्जा वेगाचा शेवट सर्जा 8500 हा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला या बैलगाडा क्षेत्रामध्ये गुलालाचा बेताज बादशाह असलेला नांदेड सिटीकरांचा भारत आणि सर्जा या गाडीवरती आज सगळ्या महाराष्ट्राचे लाडके संबंध महाराष्ट्र त्या व्यक्तीवरती खूप प्रेम करतो आणि सगळ्या महाराष्ट्राचे लाडकेच विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांनी गाडी सेमीफायनलसाठी पात्र केले। खूप साऱ्या शुभेच्छा नानांना। आज नक्की नाना आपल्याला आज गुलाल पाहिजे सर्जाच्या गाडीवर। गट क्रमांक 8 चा निकाल आहे तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी सासवड बलमा ग्रुप तडवळे या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे किरण अप्पा शालगाव कालगावकरांचा रैना आणि त्याच्यासोबत पळाला मुंबईकरांचा लक्षा। सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र। गट क्रमांक 9 चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी मदन पैलवान रेटरे ओझरडे या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र। गट क्रमांक 10 चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवलीकर कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह भारत केसरी या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप मोठे नाव असा हा मथुर 1001 पळाला आणि त्याच्यासोबत पळाला बदलापूर आगाशिवनगर यांचा शंभू। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे अच्युत ड्रायव्हर रेटरेकरांनी। 11 चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी स्वामिनी गिरमे या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी पळाली सासवडकरांचा वीर आणि सर्किटची गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 12 चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी दरेवाडी पुणे या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी भोळा शंकरची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि त्याच्यासोबत मल्हार पळाला सासवडकरांचा फंट्या ग्रुप ब्राह्मणी यांचा। गट क्रमांक 13 चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी वीरमाडे या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी पळाली लक्ष आणि शंभू ही गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 14 चा निकाल तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी वडगाव मावळ या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 15 चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी महाकाल आणि कारगिल या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी पळाली आणि सेमीसाठी पात्र, परंतु मला असं वाटतंय सामना दिसतोय परंतु आता डिसिजन व्यवस्थित बघतायत। 16 चा निकाल तास क्रमांक काय माहित नाही, परंतु भारत शिवरेकरांचा भारत आणि पुनवळेकरांचा फौजी गाडी सेमीसाठी पात्र। 17 चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी वेळू या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेले भावड्या ड्रायव्हर यांनी। गट क्रमांक 18 चा निकाल तास क्रमांक काय माहित नाही, परंतु रेनावीर लेंगरे यांच्या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी पळाली ओगलेवाडीकरांचा तेज आणि त्याच्यासोबत भैरव पळाला। गट क्रमांक 19 चा निकाल तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी बाजीराव फॅन्स करंजे पुल या गाडीचा 1 नंबर आला आणि गट क्रमांक 20 चा निकाल आहे तास क्रमांक काय माहित नाही, परंतु सासवडकरांच्या गाडीचा 1 नंबर सुंदर अशी गाडी देवा आणि रुद्राची सेमीसाठी पात्र झालेले हे होते 1 ते 20 चे निकाल। मथुर 32 मध्ये चिठ्ठी निघाली होती, परंतु मथुर 10 मध्ये पळाला। बघूया आता बकासूरची चिठ्ठी
36 आणि 38 मध्ये आता बकासूर कुठल्या गटात पळतोय नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.